हाय डियर स्टुडंट्स, वेलकम टू SMS टेक अकॅडमी. पॉलिटेक्निक फर्स्ट इयरचा आपण सब्जेक्ट पाहत आहे, ज्या सब्जेक्टचं नाव आहे बेसिक सायन्स. आणि बेसिक सायन्स मधला आपण पाहत आहे त्याचा हा पार्ट, त्याचं नाव आहे फिजिक्स. फिजिक्स आपण स्टार्ट केला आहे आणि प्रिव्हियस क्लासमध्ये आपण पाहिलं होतं व्हॉट इज फिजिक्स. फिजिक्स म्हणजे काय ऍक्च्युअली आपण पाहिलं होतं. फिजिक्सच्या या लेक्चरमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आपण स्टार्ट करताय युनिट नंबर 1 आणि युनिट नंबर 1 चं नाव आहे युनिट अँड मेजरमेंट. हे युनिट काय आणि मेजरमेंट काय ते आपल्याला पाहायचं. आता लेट सपोज उदाहरणासाठी मी एक सॅम्पल तुमच्या समोर घेऊन येतो. आता माझ्याकडे काय पेजेस आहे, लक्ष द्या जरा. माझ्याकडे पेजेस आहे. आता या पेजेस मध्ये समजा मला काउंटिंग करायची आहे, ठीक आहे, काउंटिंग करायची आहे पेजेस मध्ये. मग मी काय करतो 1, ठीक आहे, 2, लहान मुलाकडे गेला तर तो असं काउंटिंग करतो 2, 3, 4, 5. हाऊ मेनी पेजेस आर देअर? टोटल नंबर ऑफ पेजेस 5. बरोबर ना? अरे किती पेजेस झाले? 5. मग याला आपण मग काय म्हणू शकतो? 5 युनिट्स. मग आपण काय केलं? मेजर केलं. काय केलं? मेजर. पेजेस मेजर केले की हे जे पेजेस आहेत हे 5 पेजेस आहे ना. मग आता जर समजा मला जर मोजायचं असेल या पेजेसची रुंदी, ठीक आहे, अशी रुंदी, तर किती येणार? ठीक आहे. जसं फॉर एक्झाम्पल इथं मी म्हटलं या पेजेसची रुंदी मला मेजर करायची, तर मी टेप तुमच्या समोर लावणार, टेप इथं लावणार आणि टेप लावल्यानंतर इथं मला याची रुंदी माहीत पडणार. ठीक आहे. तर हा किती आहे? तर हा आहे 8 इंच. किती आहे? 8 इंच. तुम्हाला दिसत असेल तर पहा, तुमच्या जवळ करतो मी. 8 इंच. किती आहे? 8 इंच. हे काय लिहिलं? इंच. काय? इंच इज द युनिट. इंच काय? युनिट. असे किती प्रकारचे युनिट आहे? जर समजा मला वायर मोजायचा असेल, काय मोजायचं असेल? वायर. लेट सपोज कन्सिडर करा एखादा वायर मी तुमच्या समोर घेऊन येतो. लेट सपोज कन्सिडर करा की हा एक वायर, ठीक आहे. आता ह्या वायर किती आहे हे मला माहित नाही, तर मी याला वायरला कशाने मोजतात ते सांगा बरं तुम्ही. वायरला मीटरने मोजतात. कशाने? मीटरने. मग इथून घ्यायचं, असा काउंटिंग करतो मी, ठीक आहे. या वायरला मीटर मध्ये काउंटिंग करायचं आहे. हा टेप घेतला, ह्या टेपने मी काउंटिंग केलं, ठीक आहे, असं काउंटिंग करून राहिलो, ठीक आहे. लक्ष द्या, या वायरला आपण काउंटिंग करून आलो. टोटल किती मीटर आहे हे तुम्हाला सांगतो मी, ठीक आहे. हा वायर आहे मीटर, तुम्हाला दाखवतो मी. टोटल इथं बघा किती लिहिलेलं आहे, बघा किती लिहिलेलं आहे? 3 मीटर. किती आहे? 3 मीटर. पहा, लक्ष द्या, दिसत आहे का तुम्हाला? 3 मीटर. हा वायर जो आहे तो 3 मीटरचा आहे. म्हणजे वायरला आपण मीटरनी काउंटिंग करून राहिलो. मग तुम्हाला जर म्हटलं साखर आहे, साखर मोजायची आहे, मग साखर तुम्ही मीटरनं काउंट करता काय? नाही. साखर जे आहे, शुगर जे आहे ते मीटरनं काउंट केल्या जात नाही, तर शुगर जे आहे ते किलोग्रामनं काउंट केल्या जाते. बरोबर ना? शुगर किलोग्रामनं. मग किलोग्राम काय झाला? त्याचा युनिट झाला. मग आपण साखर मेजर करतो. मेजर करण्यासाठी आपल्याला कशाची गरज पडते? जो तराजू असते है ना, मोजमापासाठी जे लागते त्याला आपण म्हणतो मेजर. हे मेजरमेंट काय असते? ऍक्च्युअल मेजरमेंट है ना. हे ऍक्च्युअल मेजरमेंट आपण जर किराणा शॉप मध्ये गेलो तर ऍक्च्युअल मेजरमेंट आपल्याला पाहावं लागते. मग मेजरमेंटची डेफिनेशन काय आहे? मेजरमेंटची डेफिनेशन समजणं गरजेचं आहे, ठीक आहे. मेजरमेंटची डेफिनेशन तुम्हाला सांगून देतो मी. व्हॉट इज मेजरमेंट? मेजरमेंट म्हणजे काय? ऍक्च्युअल मेजरमेंट. काय? ऍक्युरेट डायमेन्शन. लक्ष द्या इकडे. मेजरमेंट म्हणजे काय होते? हे मेजरमेंट, एक मिनिट, मेजरमेंट म्हणजे काय? अन ऍक्युरेट डायमेन्शन. ऍक्युरेट डायमेन्शन. जर समजा आपण मेजरमेंटची गोष्ट केली तर मेजरमेंटची गोष्ट करत असताना आपल्याला ऍक्युरेट डायमेन्शन पाहिजे. फॉर एक्झाम्पल याचं मेजरमेंट करायचं आहे, या बॉक्सचं काय करायचं आहे? मेजरमेंट करायचं. तर मी काय करतो? याचं मेजरमेंट, ठीक आहे. हे बॉक्सचं मेजरमेंट करण्यासाठी सगळ्यात पहिले हा जो बॉक्स आहे हा एक काय आहे? क्यूब सारखं वाटतंय है ना. तर क्यूब सारखं याची जी लेंथ आहे ती मी इथून काउंटिंग केली, ठीक आहे. आता काउंटिंग करत असताना मला इथं मोजावं लागते याला, है ना, ठीक आहे. इथं याची काउंटिंग तुम्हाला दिसत असेल, इथं 4.5 आहे. किती आहे? 4.5 इंच, ठीक आहे. त्याच्यानंतर इकडला असं जर पाहिला मी तर हा चालला जवळपास 2 इंच. हे किती आहे? 2, 1, 2. तुम्हाला दिसत नसेल तर हा 2 इंच आहे. आणि जर समजा आपण असा पाला आडवा
तर हा चालला 3 इंच. ठीक आहे, 4.5, 3 आणि 2 इंच. याचं काय केलं आपण? मेजरमेंट केलं. याचं ऍक्युरेट डायमेन्शन काढलं. इथं तेच तर म्हटलेलं आहे, मेजरमेंट इज अन ऍक्युरेट डायमेन्शन ऑफ ऑब्जेक्ट. हा काय एक ऑब्जेक्ट आहे. या ऑब्जेक्टचं मी ऍक्युरेट डायमेन्शन काढलं. असा 4.5 आहे, असा 3 आहे आणि असा 2 आहे. मग हे ऍक्युरेट डायमेन्शन आहे ऑब्जेक्टचं. ऍक्युरेट कॅपॅसिटी. आता दुसरी गोष्ट, याची कॅपॅसिटी जर काढायचं असेल तर याच्यामध्ये असं काय ऍक्युरेट बसू शकते, जसं फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये ऍक्युरेट बसू शकते माऊस. काय बसू शकते? माऊस. त्याच्यामध्ये ऍक्युरेट जे आहे डायमेन्शन, याचं फक्त माऊस साठी हा कामाचा आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये मी माऊस ठेवून देईन, माऊस याच्यामध्ये बसून देईन. हे याचं ऍक्युरेट डायमेन्शन झालं. ठीक आहे, ऍक्युरेट कॅपॅसिटी झाली की याच्यामध्ये फक्त एकच माऊस बसू शकते, त्याच्या व्यतिरिक्त काही नाही. और क्वांटिटी और ऍक्युरेट डिस्टन्स. आता डिस्टन्स जर मेजर करायचं असेल तर ना, तर डिस्टन्स पण आपण मेजर करू शकतो. पण ते पण काय? मोजणे म्हणजेच काय होते? मेजरमेंट आहे ना. जसं फॉर एक्झाम्पल आपल्याला डिस्टन्स मेजर करायचं आहे. फॉर एक्झाम्पल मला इथून इथपर्यंत डिस्टन्स मेजर करायचा आहे बोर्डवर. ठीक आहे, या बोर्डवर डिस्टन्स मेजर करायचा. तर हा बोर्ड किती आहे माहिती आहे काय? 5.8 पूर्ण 5.8 त्या कोण्यापासून तर म्हणजे 6 फुटाचा हा बोर्ड आहे. तर हे काय मेजर केलं मी? आणि डिस्टन्स मेजर केलं. आणि डिस्टन्स मेजर करायसाठी आपल्याला कशाची गरज लागते? टेपची, है ना. या टेपने आपण काय करू शकतो? डिस्टन्स. आता समजा हाईट मेजरमेंट करायची असेल तर मी असं घेईन टेप, आणि टेप घेतल्यानंतर ह्या टेपला इथं ठेवणार खाली. ठीक आहे, टेपला ठेवल्यानंतर ही हाईट मी मेजरमेंट तुमच्या समोर सांगेन. तर माझी हाईट किती आहे? तर हाईट आहे 5.7 इंच. किती आहे? 5.7. त्याच्यासोबत मी इंच लावून राहिलो, है ना. 5.7, 5 फूट 7 इंच. हे परफेक्ट आहे. फीटही म्हणून राहिलो, इंचही म्हणून राहिलो. हे आहे युनिट. जेव्हा फीट म्हणून राहिलो, इंच म्हणून राहिलो, सेंटीमीटर म्हणून राहिलो, मीटर म्हणून राहिलो, है ना, हे आहे युनिट. आणि जे आता मोजलं हे ऍक्युरेट मोजलं. हे ऍक्युरेट म्हणजे मोजणे म्हणजेच मेजरमेंट. आणि ते मेजरमेंट केल्यावर जे बनते क्वांटिटी त्याला आपण काय म्हणतो? युनिट. युनिटची प्रत्येक ब्रांचला गरज आहे, लक्षात ठेवा. IT, कॉम्प्युटर, सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, AI, DS. ठीक आहे, जेवढेही ब्रांच असतील सर्वच ब्रांच साठी मेजरमेंट गरजेचं आहे. मला सांगा, मेकॅनिकल वाल्याला नट वोल्टच मोजता नाही आला, काउंटच नाही करता आलं, झिरो काउंट नाही करता आला, तो काहीच कामाचा नाही आहे. मेमरी काउंट करता नाही आले IT कॉम्प्युटर वाला, ते काहीच कामाचे नाही आहे. ठीक आहे, मेकॅनिकल मध्ये, सिव्हिल मध्ये रोड मोजता आला नाही, घर मोजता आला नाही, मेजरमेंट घेता आला नाही, काहीच कामाचं आहे. म्हणून सगळ्यात पहिले मेजरमेंट घेण्याची गरज आहे. मेजरमेंटची डेफिनेशन काय आहे? मेजरमेंट इज अन ऍक्युरेट डायमेन्शन ऑफ ऑब्जेक्ट और ऍक्युरेट कॅपॅसिटी और quantity or accurate distance of an object. It is carried out by comparing given physical quantity with the standard. गिवन फिजिकल क्वांटिटी, जी काही फिजिकल क्वांटिटी आहे ते एका स्टँडर्ड मध्ये, एका युनिट मध्ये लिहायला लागते. कशामध्ये लागते? एका युनिट. MM ऐकलं असेल, मीटर ऐकलं असेल, सेंटीमीटर ऐकलेलं असेल, इंच ऐकलं असेल, फूट ऐकलेलं असेल, ऍड ऐकलेलं असेल, ऍड. ठीक आहे, ऍड म्हणतो आपण. हे सगळे युनिट्स आहेत. पहिले युनिट्स काय होते? पहिलेच्या जमान्यामध्ये जेव्हा आपल्या घरी आपली आई गहू मोजत होती ना, आताही बऱ्याचशा सांगा बरं, गहू घरी कशाने मोजतात? घरी काही तराजू नसते, काहीच नसते. मग घरी कशाने मोजतात गहू? पायली असते, एक पायली. आता पायलीला काय म्हणतात ती माहित नाही, पण पायली तुम्हाला दाखवली असते. एक असते पायली असते, ते 1 किलोची असते, 1.5 किलोची असते, 2 किलोची असते. त्या पायलीला घरी गहू पीठ मोजले जाते, है ना. ते आपल्या घरचं यंत्र असते, ते आपण मेजरमेंट करतो. 1 पायली, 2 पायली, 3 पायली, असं आपण मेजरमेंट करतो. ठीक आहे, तर मेजरमेंट म्हणजे काय? की ऍक्युरेट डिस्टन्स, ऍक्युरेट डायमेन्शन, ऍक्युरेट क्वांटिटी, ह्याला आपण मेजर करणं. मोजणे म्हणजे मेजरमेंट. पण मेजरमेंट केल्यावर त्याच्या समोर लागणारं जे आहे त्याला आपण काय म्हणतो? युनिट म्हणतो. तर आता युनिटवर येऊ आपण. ठीक आहे, थोडंसं युनिटची डेफिनेशन तुम्हाला गरजेचं आहे समजणं. युनिटची डेफिनेशन बघा. युनिट म्हणजे काय? युनिट किती प्रकारचे असतात ते पाहून घ्या. युनिट पहा, सेंटीमीटर असते, सेंटीमीटर ग्राम असते, मीटर असते, किलोग्राम असते, IS युनिट, हे सगळे युनिट आहेत. युनिट म्हणजे काय? समजा लेंथ ऑफ वायर इज 2.3 मीटर. आपण आता एक उदाहरण घेतलं होतं, कोणाचं? वायराचं, है ना. एक वायराचं उदाहरण घेतलं आपण. तर इथं हा वायर आहे, या वायरला काउंट केला आपण किती? 2.3 मीटर. मग आपण कन्सिडर केला, हा वायर काउंट केला
आणि वायर काउंट केल्यानंतर या वायराची जे लेंथ आहे ते मोजली आपण आणि ते लेंथ किती होणार 2.3 मीटर. मग आपण काय म्हटलं 2.3 मीटर हे वायराची काय म्हटलं लेंथ म्हटलं. मग हे वायराची लेंथ किती आहे 2.3 मीटर. मग आता युनिट काय झालं याचं कोण सांगते सांगा बरं युनिट काय झालं याचं युनिट 2.3 मीटर हे झालं याचं मेजरमेंट आणि हे झालं याचं युनिट. युनिटला दुसऱ्या भाषेत स्टँडर्ड पण म्हणतात लक्षात ठेवा. युनिटला दुसऱ्या भाषेत काय म्हणतात स्टँडर्ड. हे झालं याचं युनिट किंवा स्टँडर्ड. हिअर मीटर इज अ स्टँडर्ड. हे मीटर काय आहे स्टँडर्ड आहे युनिट आहे ऑर मेजरमेंट ऑफ अ लेंथ. या लेंथचं हे जे लेंथ आपण वायरची लेंथ मोजून राहिलो वायरची ते लेंथ मीटर मध्ये वाजून राहिलो. कुठं कुठं सेंटीमीटर मध्ये वापरू कुठं MM मध्ये वापरू आपण है ना कुठं कुठं किलोमीटर मध्ये वापरू. ठीक आहे पण किलोमीटरचा आपण वापर करतच नाही सेंटीमीटर मीटर ठीक आहे ते झालं वाढलं. मग हे काय याचं युनिट आहे. जर समजा मी म्हटलं शुगर आहे शुगर म्हणजे साखर ते म्हटलं मी 1 kg असं 1 लिटर म्हणतो का आपण नाही शुगरला 1 लिटर म्हणू शकत नाही. जर समजा मिल्क आहे दूध आहे तर दूधला आपण असं म्हणू शकतो काय की हे 12 किलो आहे नाही इथं काय लिहिलं आपण 2 लिटर. मग हे जे आपण मोजतो हे मेजरमेंट आणि हे जे स्टँडर्ड लावतो आपण याला समजण्यासाठी ते काय याचं युनिट आहे. चला मेजरमेंट मोजण्यासाठी जे त्याच्यासोबत लागतं त्याला आपण युनिट म्हणतो. द स्टँडर्ड यूज फॉर मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटी. फिजिकल क्वांटिटी म्हणजे अशी क्वांटिटी ज्या क्वांटिटीला आपण काय करू शकतो मेजर करू शकतो त्याला आपण म्हणतो फिजिकल क्वांटिटी इज कॉल्ड युनिट. झालं द स्टँडर्ड यूज फॉर मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटी. कोणतीही फिजिकल क्वांटिटी मेजर करण्यासाठी त्याचं मोजमाप करण्यासाठी जे स्टँडर्ड लागते त्या स्टँडर्डला आपण काय म्हटलेलं आहे युनिट. बरं मग सांगा बरं तुमच्या समोर जर समजा मी काही गोष्टी ठेवतो तुम्ही त्याचं उत्तर द्या. ठीक आहे पाहू आपण तुम्ही त्याचं काय आन्सर देसाल. तुमच्या समोर मी काही गोष्टी ठेवून देतो म्हणजे तुम्ही त्याचं उत्तर परफेक्टली देसाल असं मला वाटते. ठीक आहे बेसिक सायन्समध्ये जाऊ आपण आणि बेसिक सायन्समध्ये जर समजा मी तुमच्या समोर ठेवला काही गोष्टी ऍड करतो. ठीक आहे इथे गेल्यानंतर कंटेंटमध्ये गेल्यानंतर इथे मी तुमच्या समोर लिहितो बनाना. ठीक आहे तर आता मला सांगा बनाना जो आहे बनाना इथं ठेवला मी. आता बनाना जर समजा मी इथं म्हटलं तर सांगा बरं बनानाला आपण कशाचा काउंट करतो बरं. बनानाला आपण कशाला काउंट करतो. हे केळ आहे ना हे केळाला कशाला काउंट करतो सांगा बरं. किलोनं घेतो काय आपण लिटरनं घेतो काय आपण मीटरनं घेतो काय किलोग्राम लिटर मीटर घेतो काय आपण नाही. बरं 1 आणि 2 न घेतो काय नाही. तो काय म्हणते 10 का डझन म्हणते ना आता 10 का डझन राहिला नाही बरं आता डझन आहे 40 का 50 का डझन. बरं म्हणजे 50 रुपये डझन 50 रुपये डझन है ना. डझन काय केळे डझन म्हणजे किती होते 12 म्हणजे 50 रुपयामध्ये तुम्हाला 12 केळं भेटतात है ना. 50 रुपयामध्ये किती भेटतात 12. 50 रुपये में 12 केले म्हणजे याच्यासाठी जे मेजरमेंट आहे ते कोणतं आहे डझन आहे. ते काय आहे डझन. बरं त्याच्या ठिकाणी आता दुसरं जर समजा आपण उदाहरण घेतलं याच्या ठिकाणी जर समजा तुम्हाला घ्यायचं असेल शुगर. ठीक आहे आता शुगरला युनिट तर तुम्हाला माहितच आहे. शुगर जर समजा साखर घ्यायची असेल शुगरचं युनिट येते की नाही. शुगर साखर जर घ्यायची असेल समजा फॉर एक्झाम्पल हे साखरचं उदाहरण तुम्हाला दिलं मी. ठीक आहे हे ओरिजिनल साखर तुम्हाला दाखवून राहिलो मी. साखरमध्ये पण भेसळ असते बरं लक्षात ठेवा. आता हे साखर आहे हे साखर काउंटिंग करायचे सांगा बरं साखर कशामध्ये असते. साखर लिटर मध्ये असते काय साखर मीटर मध्ये असते काय लिटर मध्ये असते काय मीटर मध्ये असते काय नाही. तर साखर असते कशात केजी मध्ये. ठीक आहे 1 kg 2 किलोग्राम 3 किलोग्राम 10 किलोग्राम आणि 1 क्विंटल पण असते लक्षात ठेवा. क्विंटल साखर कशी असते क्विंटल मध्ये असते. मग अशा पद्धतीचं जे मेजरमेंट करतो आपण हे जे आहे हे काय याचं युनिट आहे. आणि तेच जर समजा आपण मिल्कची गोष्ट केली. ठीक आहे मिल्क कोणतंही किंवा ऑइल घेतलं आपण. ठीक आहे कोणतंही ऑइल घेऊन घेतलं तर ऑइल कसं असते ऑइल 2 पद्धतीने घेऊ शकतो आपण. ऑइल जे आहे ते दोन्ही पद्धतीने विकत घेऊ शकतो है ना. ऑइल कोणतं खूप सारे ऑइल आहेत बरं. तुम्ही म्हणता ऑइल कोणतं हे खावाचं तेल म्हणून राहिलो मी. हे जे खावाचं तेल आहे हे कसं असते हे किलो नाही असते आणि हे कसं असते लिटर नाही असते
पाहा लक्षात ठेवा, काही काही गोष्टी दोन्ही याच्यात क्वांटिटीमध्ये बसते, किलो नाही असते आणि लिटर नाही असते. तर हे किलो आणि लिटर हे काय झाले, याचे युनिट झाले. आणि याला आपण मेजरमेंट करतो. मेजरमेंट करण्यासाठी काय असते, तराजू असते है ना, मोजमाप करण्यासाठी तराजू असते, त्या तराजूमध्ये आपण याला मोजतो. ठीक आहे. तर ह्या युनिटचं आपण फक्त इंट्रोडक्शन पाहिलं. या युनिटचं इंट्रोडक्शन आहे युनिट अँड मेजरमेंट. युनिट अँड मेजरमेंटचे दोघांची डेफिनेशन आपण पाहिली. द स्टँडर्ड यूज फॉर मेजरिंग द प्रोडक्ट ऑर इन्स्ट्रुमेंट. ठीक आहे. त्याचं जे काय आहे त्याला आपण म्हणतो युनिट. युनिट खूप प्रकारचे आहे, मीटर आहे, किलोग्राम आहे, सेंटीमीटर आहे, सीजीएस युनिट आहे. आता जस्ट आपण पाहिले युनिट किती प्रकारचे आहे. जस्ट इथं मी तुम्हाला दाखवले युनिटचे प्रकार. ठीक आहे. सिस्टीम युनिट कोणते कोणते आहेत ते बघा. सिस्टीम युनिट्स आहेत कोणते कोणते आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे सिस्टीम युनिट आहेत. सिस्टीम युनिट आणि बेस युनिट. सिस्टीम युनिट सीजीएस. सीजीएसला फुल फॉर्म लक्षात ठेवा, एक्झाम मध्ये येते 2 मार्कासाठी क्वेश्चन. सेंटीमीटर ग्राम सेकंद. त्याच्यानंतर एफपीएस आहे, ब्रिटिश सिस्टीम. ब्रिटिश सिस्टीमचं युनिट काय, फूट पाऊंड सेकंड. त्याच्यानंतर एमकेएस. एमकेएस म्हणजे मीटर किलोग्राम सेकंड. आणि त्याच्यानंतर लास्ट आहे एसआय. एसआय म्हणजे इंटरनॅशनल युनिट. आपण म्हणतो एसआय युनिट आहे, एसआय युनिट आहे, ते एसआय आहे. त्याला सिस्टीम इंटरनॅशनल पण म्हणतो किंवा इंटरनॅशनल युनिट पण म्हणतो. ते ऍक्च्युअली हे सिस्टीम इंटरनॅशनल आहे. ठीक आहे. सीजीएस म्हणजे काय, सेंटीमीटर ग्राम सेकंड. एफपीएस म्हणजे काय, हे ब्रिटिश सिस्टीम आहे, लक्षात ठेवा, फूट पाऊंड सेकंड. त्याच्यानंतर एमकेएस काय, मीटर किलोग्राम सेकंड. आणि एसआय म्हणजे सिस्टीम इंटरनॅशनल किंवा इंटरनॅशनल युनिट. अशा प्रकारचे हे युनिट्स आहेत. ठीक आहे. हे युनिट्स आपल्याला या युनिटमध्ये पाहायचं आहे. आता तुम्ही म्हणसाल सर की काहीतरी एक आलूचा फोटो होता आहे ना, तर ते एक शॉर्टकट कीज आहे. त्या ज्या शॉर्टकट कीनं तुम्ही काही गोष्टी लक्षात ठेवू शकता. ठीक आहे. काही गोष्टी म्हणजे कसं, फंडामेंटल्स युनिट आहेत, फिजिकल युनिट्स आहेत. ठीक आहे. फंडामेंटल युनिट्स आणि कोणते युनिट्स आहेत, फिजिकल युनिट्स, फंडामेंटल क्वांटिटीज है ना, ह्या सगळ्या गोष्टी आपण काय करू शकतो, लक्षात ठेवू शकतो. ओके, चला लक्ष द्या. याच्यामध्ये आता पाहणार आहे आपण फंडामेंटल्स युनिट. ठीक आहे. फंडामेंटल्स युनिट. सगळ्यात पहिले फंडामेंटल युनिट म्हणजे काय आणि ते कसे असतात ते आपल्याला पाहिजे. फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी. ठीक आहे. फिजिकल क्वांटिटी 2 प्रकारे असतात. ठीक आहे. एक फंडामेंटल क्वांटिटी, ठीक आहे, आणि एक डिराइव्ड क्वांटिटी. एक फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी, एक डिराइव्ड क्वांटिटी. आता फिजिकल क्वांटिटी म्हणजे तुम्हाला माहित आहे, फंडामेंटल क्वांटिटी आपण पाहू पहिले. फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी अशी क्वांटिटी जे दुसऱ्या क्वांटिटीवर डिपेंड राहत नाही. अशी क्वांटिटी जे दुसऱ्या क्वांटिटीवर डिपेंड राहत नाही त्याला आपण फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी म्हणतो. ठीक आहे. तर या फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीला आपल्याला शिकायचं असेल तर तुम्हाला नेक्स्ट लेक्चरमध्ये यावं लागेल, कारण की फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी हा बिग थोडासा टाईप आहे. त्याच्यामध्ये फंडामेंटल आणि डिराइव्ह हे दोन्ही एका सोबतच पाहावं लागेल. म्हणून तुम्हाला नेक्स्ट लेक्चर पाहणं कंपल्सरी आहे. तुम्हाला जर हा क्लास आवडला असेल आणि तुम्हाला जर हा क्लास लावायचा असेल, कंटिन्यू करायचा असेल, तर नक्की खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि जॉईन करा. असंच प्रॅक्टिकली आपण पूर्ण बेसिक सायन्स शिकणार आहोत. बेसिक सायन्स हा सर्वात हार्ड आणि कठीण विषय आहे या सेमेस्टरचा. ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही क्लास आपल्या इथं उपलब्ध आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.